शक्ती ॲग्रोजेन्सीमध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, मागील 5 ते 6 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे कापूस पीक वंबळत आहे किंवा मरत आहेत। तर आपल्या हे कापसाला असेच अडचण येत असेल किंवा आपला कापूस मरत असेल, वंबळत असेल, तर यावर काय उपाय करायचा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे। मित्रांनो, याच्यावर आपल्याला 2 उपाय करायचे आहेत। त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे आपल्याला एक आळवणी करायची आहे आणि त्याच्यासोबत दुसरं एक फवारणी करायची आहे। सतत पाऊस चालू असल्यामुळे मुळ्यांना ऑक्सिजन मिळत नाही। जमिनीमध्ये जास्त पाऊस झाल्यावर पाणी साचतं आणि पाणी जर बाहेर नाही निघालं, मुळ्या नासतात आणि सोबतच त्याला अन्नद्रव्यसुद्धा अपटेक होत नाही। याच्यासाठीच आपल्या इथं एका बुरशीनाशकाचा वापर याच्यामध्ये करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण मेटॅलॅगिल 35% या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। त्यासोबतच मित्रांनो, आपण आपल्याला एका बायोस्टिम्युलंटचा सुद्धा वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण बायोटाएक्स हे आपल्याला इथं बायोस्टिम्युलंट घ्यायचे आहे। तर याचं जे मित्रांनो प्रमाण आहे, मेटॅलॅगिल आपल्याला 15 लिटरसाठी 30 ते 35 ग्रॅमचा वापर करायचा आहे। त्यासोबतच बायोटा जे आहे ते हे 35 ते 40 ml चा आपण इथं वापर करायचा आहे। त्यासोबतच मित्रांनो, याचा खताचा सुद्धा आपल्याला इथं वापर करायचा आहे, विद्राव्य खताचा। कारण मित्रांनो, अन्नद्रव्य अपटेक होत नाही, त्याच्यामुळं झाड आपलं ऊन पडल्यानंतर शॉकमध्ये जातं आणि आपल्याला हे शॉकमध्ये गेल्यानंतर त्याला अन्नद्रव्य मिळावे म्हणून आपल्याला इथं आळवणीमध्ये आपल्याला इथं खताचा वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये आपण 1919 असेल किंवा 1261 असेल किंवा 1340 असेल, असं कुठलाही खत असू द्या, विद्राव्य खत, याचा वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे। आणि 15 लिटर च्या फवाऱ्यासाठी आपल्याला पंपासाठी आपल्याला 100 ग्रॅम या खताचा वापर करायचा आहे। त्यासोबतच आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट या खताचा सुद्धा याच्यामध्ये वापर करायचा आहे आळवणीमध्ये। याचा वापर सुद्धा आपल्याला 80 ते 100 ग्रॅमचा करायचा आहे। मित्रांनो, त्यासोबतच आता दुसरा उपाय जे आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे। त्याच्यामध्ये आपण आपल्याकडे रोको असेल ज्याच्यामध्ये थायपोनोट मिथाईल 70% आहे, त्यासोबतच हे किंवा साप बुरशीनाशक, या दोन्हीपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा आपण इथं वापर करू शकतो। त्याच्यासोबतच मित्रांनो, आपल्याला एका बायोस्टिम्युलंटचा वापर करायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पोषक सुपरस्टार हे बायोस्टिम्युलंट आपल्या इथं चांगल्या प्रकारे इथं काम करेल या परिस्थितीमध्ये। त्यासोबतच हे जर उपलब्ध नाही झालं तर अमायनो बेस कुठलंही टॉनिक आपण इथं वापर करू शकतो, जसं की इसाबियन असेल किंवा इतर कुठलंही चांगलं आपण टॉनिक इथं घ्यायचं आहे आपल्याला। त्यासोबतच इथं सुद्धा आपल्याला खताचा वापर करायचा आहे, विद्राव्य खताचा। त्याच्यामध्ये आता इथं 1340 आपण इथं दाखवत आहोत, पण आपण कुठलाही घेऊ शकता विद्राव्य खत, जे उपलब्ध होईल ते विद्राव्य खत आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे। आणि याचं जे प्रमाण आहे मित्रांनो, पोषक सुपरस्टार आपल्याला 15 लिटरसाठी 30 ml चा वापर करायचा आहे। बुरशीनाशक हे दोन्हीपैकी कुठलंही घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला 30 ग्रामचा वापर करायचा आहे फवारणीसाठी। आणि विद्राव्य खताचा आपल्याला 100 ग्रॅमचा वापर करायचा आहे। हे उपाय केल्यानंतर याचे रिझल्ट मिळणार आहेत आणि आपला जो कापूस आहे तर आपण हे लवकरात लवकर उपाय करायचा आहे। जसं आपलं वंबळायला चालू होईल कापूस, त्याच्या लगेच आपण दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। कारण मित्रांनो, जर उशीर झाला तर हे झाड 100% मरण पावेल किंवा मृत होईल। त्याच्यानंतर हे उपाय करून काही उपयोग होणार नाही। त्यासाठी आपल्याला तात्काळ हा रिझल्ट करायचा आहे। अशा पद्धतीने हा मित्रांनो व्हिडिओ आहे। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, नमस्कार।